देशाच्या डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आता सरकारनं एक नवी योजना जाहीर केली आहे। भीम ॲपची माहिती जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हावी यासाठी भीम ॲप शिकवा आणि 10 रुपये कमवा अशी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केली। देशभरात 100 डिजिटल मेळावे घेण्यात आले। त्या निमित्तानं भीम ॲपचा वापर करणाऱ्यांपैकी काही भाग्यवान विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महाराष्ट्रातल्या दोघांना पुरस्कार मिळाला। लातूरमध्ये किराणा मालाचं दुकान चालवणाऱ्या श्रद्धा मेघशेट्टे या युवतीला 1 कोटी रुपयांचं इनाम मिळालं, तर ठाण्याच्या रागिणी उत्तेकर यांनाही 25 लाखांचा पुरस्कार मिळाला। आपको मोबाइल फोन की आवश्यकता नहीं है। अब आप ये नहीं पूछोगे कि क्या करेंगे, आपके पास अंगूठा तो है ना। एक जमाना था अनपढ़ होने की निशानी हुआ करती थी। युग कैसा बदल गया है, वही अंगूठा आपकी शक्ति का केंद्र बिंदु बनता जा रहा है। यहां सारे नौजवान दिन में 2-2 घंटे अंगूठे पर लगे रहते होंगे, मोबाइल फोन लेकर के मैसेज लगते हो गए। टेक्नोलॉजी ने अंगूठे को ताकतवर बना दिया है और इसलिए भीम आधार भारत गर्व कर सकता है। दुनिया के टेक्नोलॉजिकली एडवांस देश के पास भी ये व्यवस्था नहीं है जो हिंदुस्तान के पास है। किसी को भीम ऐप के संबंध में समझाएंगे, किसी मर्चेंट को समझाएंगे, किसी नागरिक को समझाएंगे, उसके मोबाइल पर भीम ऐप डाउनलोड करवाएंगे और आपकी प्रेरणा से वो 3 ट्रांजैक्शन करेगा। कभी 50 रुपए की चीज खरीदेगा, कभी 30 रुपए की खरीदेगा, कभी 100 रुपए की खरीदेगा। ये आपके द्वारा अगर हुआ है तो अगर आपने व्यक्ति को इसमें जोड़ा तो सरकार की तरफ से आपके खाते में 10 रुपया जमा हो जाएगा। नरेंद्र मोदी नागपूरच्या दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते कोराडीतील ऊर्जा प्रकल्पाच्या 3 नव्या संचांचं लोकार्पण करण्यात आलं। त्यापूर्वी पंतप्रधानांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेतलं आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली। व्यक्तिगत रूप से मेरे जीवन में मैं हमेशा अनुभव करता हूं कि अभाव के बीच में पैदा होकर के भी किसी भी प्रकार के प्रभाव से प्रभावित हुए बिना, अभावों के रहते हुए भी प्रभावी ढंग से जीवन की यात्रा को सफलतापूर्वक आगे बढ़ाया जा सकता है और वो प्रेरणा बाबा साहब आंबेडकर से मिलती है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 126वी जयंती आहे। दादरमधील चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून नागरिक येत आहेत। दादर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। मुंबई महानगरपालिकेकडूनही जनतेसाठी विविध सुविधा पुरवण्यात आल्या आहेत। पहाटेपासूनच चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांनी गर्दी केली आहे। मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। हे सरकार सत्तेत आलं त्यापासून चैत्यभूमीला 6 डिसेंबरला माननीय राज्यपालांच्या उपस्थितीत तोफांची सलामी असेल, 14 एप्रिलला बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिनानिमित्त शासनाच्या वतीने विशेष अभिवादन असेल, हा जो ज्ञानदिवस असेल, मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने पूजनीय बाबासाहेबांबरोबर जे नातं आहे की त्यांच्या प्रेरणेने आपण खऱ्या अर्थाने सामान्य माणसाच्या भल्याचं काम करतो। ही प्रेरणा घेऊन काम करणारं सरकार आहे, ही प्रेरणा घेऊन काम करणारे मुख्यमंत्री आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा दिवस करून जो पूजनीय बाबासाहेबांचा विचार आहे त्या विचारावर पुढे काम करत राहावं, मला असं म्हणून अशा प्रकारची दिवसाची घोषणा। प्रतिवर्षाप्रमाणे मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 126वा जन्मदिवस, आज जयंती, त्यानिमित्ताने प्रथमतः मी डॉक्टर बाबासाहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी एक मुंबईचा महापौर म्हणून त्यांना मी नतमस्तक होतो आहे, आदरांजली वाहतो आहे। त्याचबरोबर त्यांनी जे सामाजिक जी क्रांती या देशामध्ये घडवली, संविधानाच्या माध्यमातून सामान्य माणसाला माणूस म्हणून जगायला
जे अधिकार दिले त्या माध्यमातून आज संपूर्ण भारत देशामध्ये एक मोठ्या प्रकारची क्रांती झाली आणि आज प्रत्येक माणूस आज माणूस म्हणून जगायला लागला आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होते. सोलापुरातही 3 लाख भीमसैनिकांनी बाबासाहेब आंबेडकर चौकात जमून बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ मेणबत्त्या प्रज्वलित करून त्यांना अभिवादन केलं. सोलापूर शहरात 400हून अधिक सार्वजनिक मंडळांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना केली. संपूर्ण सोलापूर जिल्हा भीममय वातावरणात न्हाऊन निघालाय. आज उत्तर प्रदेशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीला शाळा कॉलेजेसना देण्यात येणाऱ्या सुट्ट्या बंद करण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केला आहे. उत्तर प्रदेशात महापुरुषांच्या नावानं सर्वाधिक सुट्ट्या दिल्या जातात. महापुरुषांच्या जयंती किंवा पुण्यतिथीला सुट्टी देण्यापेक्षा त्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजेसमध्ये बोलवून दिवसातले 2 तास त्या महापुरुषांची माहिती देण्याची सूचना यावेळी योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. पुढच्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. शीख बांधवाचा नववर्षाचा सण म्हणजे बैसाखी. बैसाखीचा हा सण काल देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बैसाखी निमित्त वाघा बॉर्डरवर खास कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शीख बांधवांनी वाघा बॉर्डरवर चित्तथरारक कसरती सादर केल्या. काश्मीरच्या बडगम शहरात मतदानानंतर परतणाऱ्या सीआरपीएफच्या जवानांवर स्थानिक तरुणांनी हल्ला केला. पण हातात AK-47 असूनही जवानांनी संयम राखल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप गाजतोय. देशभरातून या व्हिडिओवरती संताप व्यक्त होतोय. काश्मीरी तरुणांनी यावेळी आझादीच्या घोषणाही दिल्या आहेत. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात देशातल्या काही ठिकाणी उन्हाचा कडाका वाढलाय. हा कडाका आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय. मध्य प्रदेशातल्या काही ठिकाणी उन्हाचा कडाका वाढणार आहे. 16 एप्रिलला तापमान जास्त असणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय. तर इकडे राज्यात मराठवाडा आणि विदर्भातल्या काही ठिकाणी जास्त तापमान असण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात 16 तारखेला जास्त तापमान राहील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर या उन्हाळ्यात आल्हाददायक वातावरणाचा आनंद घ्यायचा आहे म्हणून महाबळेश्वरला जायचा विचार करत असाल तर हा विचार लगेचच बदला. कारण यंदा महाबळेश्वरचं तापमान वाढलंय. फक्त वाढलंय असं नाही तर महाबळेश्वरमध्ये मुंबईपेक्षा जास्त पारा वाढलाय. 13 एप्रिलला महाबळेश्वरचं तापमान होतं 35.9 अंश सेल्सिअस तर मुंबईचं तापमान होतं 34.8 अंश सेल्सिअस. सौराष्ट्रातल्या उष्ण वाऱ्यांमुळे हिल स्टेशनवरच्या तापमानात वाढ झाली. गेल्या 5-6 दिवसांपासून हिल स्टेशनवरच्या तापमानात वाढ झालेली पाहायला मिळते. नाशिक शहरात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. एकीकडे सूर्य आग ओकतोय तर दुसरीकडे पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांच्या घशाला कोरड पडतीये. धरणात पाणीसाठा असूनही शहराच्या काही भागात टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. हॉटेलमध्ये उत्तरपत्रिका तपासणी प्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे. HSC मुंबई बोर्डाकडून ही चौकशी केली जाईल. हॉटेल पेपरनी तपासणीचा व्हिडिओ बोर्डाकडे आलाय. दरम्यान बोर्डाच्या उत्तरपत्रिकांची तपासणी हॉटेलसारख्या सार्वजनिक ठिकाणी होत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता. संबंधित शिक्षक हॉटेलमध्ये बसून पेपर तपासणी करत असल्याचं या व्हिडिओत स्पष्ट दिसत होतं. उत्तरपत्रिकेवर दिसत असलेल्या बारकोडमुळे या उत्तरपत्रिका बोर्डाच्याच असल्याचं स्पष्ट झालंय. शिवाय प्रत्यक्षदर्शींनीही या उत्तरपत्रिका 12वी HSC बोर्डाच्या असल्याचं सांगितलंय. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी 12वीच्या उत्तरपत्रिका शिक्षक हॉटेलमध्ये तपासणी करत असतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद केली आहेत. याबाबतची तक्रार युवा सेनेकडून HSC बोर्डाकडे करण्यात आली होती. आघाडी सरकारच्या काळात अनेक साखर कारखाने विकले गेलेत. भविष्यात कुठलाही कारखाना विकला जाऊ नये ही राज्य सरकारची भूमिका असल्याचं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. गेली 4 वर्षांपासून बंद असलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्याच्या पुनर्उभारणीसाठी ग्रामसमृद्धी फाउंडेशननं आयोजित केलेल्या मेळाव्यात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. निफाड सहकारी साखर कारखान्याचे 35,000 सभासद असून या साखर कारखान्यावर 300 कोटी रुपयांचं कर्ज आहे. राज्य निवडणूक आयोगानं मतदारांना उमेदवारांची संपूर्ण माहिती मिळावी यासाठी अँड्रॉइड ॲप्लिकेशन तयार केलं आहे. या ॲप्लिकेशनचं नाव 2App हे आहे. हे गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड केल्यानंतर मतदारांना घरबसल्या माहिती मिळते. उमेदवारांची आपत्ती किती, संपत्ती किती, आपल्या वॉर्डात उभे असलेल्या उमेदवाराचं शिक्षण किती, त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल झालेत, आपलं मतदान कोणत्या मतदान केंद्रावर आहे, आपला वॉर्ड कुठला अशी संपूर्ण माहिती या ॲपवरून नागरिकांना मिळणार आहे. मोफत असलेलं ॲप्लिकेशन सर्व मतदारांनी डाउनलोड करून
याचा अधिकाधिक वापर करावा असं आवाहन मनपा आयुक्तांनी केलंय. पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित झाल्यानंतर शरद पवार यांचा बारामतीत जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी शरद पवार यांनी बारामतीकरांचे ऋण व्यक्त करताना भावनिक भाषण केलं. बारामतीकरांनी तब्बल 50 वर्ष मला राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात अतिशय विश्वासानं पाठवलं. हाच माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे असं पवार म्हणाले. 1-2 नव्हे तर 14 वेळा मला निवडून दिलं. सत्तेत नसताना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचता येतं. आपलं काम चांगलं असेल तर सत्तेची गरज पडत नाही असंही शरद पवारांनी आपल्या भाषणात सांगितलं. नोटाबंदीच्या निर्णयानंतर 9 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी या काळात केंद्रीय आयकर विभागानं 9,334 कोटी रुपयांचं अघोषित उत्पन्न पकडलंय. ऑपरेशन क्लीन मनी अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. आजपासून ऑपरेशन क्लीन मनीचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. यात 60,000 नागरिकांच्या संशयास्पद व्यवहारांची चौकशी होणार आहे. या 60,000 नागरिकांपैकी 1,300 खाती जोखमीची असल्याचं आयकर विभागानं म्हटलंय. त्याचप्रमाणे नोटाबंदीच्या काळातले 6,000 मालमत्ता व्यवहार आयकर विभागाच्या चौकशीच्या फेऱ्यात सापडणार आहेत. आता विद्यार्थ्यांची स्कूल बस जर 3 मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबली तर त्याची सूचना लगेच पालक आणि शाळा प्रशासनाला मिळणार आहे. नागपुरात प्रायोगिक तत्वावर 5 शाळांमधील स्कूल बसवर ही अत्याधुनिक प्रणाली बसवण्यात आली आहे. या यंत्रात एक कॅमेरा, जीपीएस आणि हार्ड डिस्क आहे. जीपीएसमुळे बसचं वास्तविक लोकेशन दिसतं. या नवीन तंत्रज्ञानामुळे स्कूल बस चालकांच्या विरोधातील अविश्वासाचं वातावरण दूर होऊन वाहन चालकांवर नियंत्रण ठेवण्यास नक्कीच मदत होईल. विविध कारणांमुळे सातत्यानं चर्चेत असलेलं नागपूरचं महाराजबाग प्राणी संग्रहालय परत एकदा वादात सापडलंय. या प्राणी संग्रहालयातील 25 अस्थायी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. यामुळे येथील मुक्या प्राण्यांचे हाल होत आहेत. ऐतिहासिक वारसा असलेल्या या प्राणी संग्रहालयात केवळ 2 स्थायी कर्मचारी असून इतर 25 अस्थायी कर्मचाऱ्यांच्या भरवशावरच हा डोलारा उभा आहे. एकूण व्यवस्थेसाठी 71 कर्मचारी नेमण्याकरता प्रस्ताव तयार झाला होता, पण त्याच्यावर पुढे काहीच अंमलबजावणी झाली नाही. या प्राणी संग्रहालयात 20 विविध प्रजातींचे सुमारे 300 प्राणी पक्षी आहेत. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत हे प्राणी संग्रहालय असून तिकिटांच्या माध्यमानं मोठी रक्कम विद्यापीठाला मिळते. उरुळी देवाची कचरा डेपोला पहाटे 3:30च्या सुमारास भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. मोठ्या प्रमाणात केलेलं कचऱ्याचं डम्पिंग आणि उन्हामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या ही आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आल्या होत्या. या आगीच्या धुरामुळे फुरसुंगी आणि देवाची उरुळी येथील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. बायकोची बदनामी करत असल्याच्या संशयावरून एकाला त्याच्या मित्रानं विवस्त्र करून बेदम मारहाण केल्याची घटना मुंबईत घडली आहे. विक्रोळीच्या टागोर नगरमध्ये राहणाऱ्या राजू भातपनूर याला त्याचा मित्र सचिन चौरे यानं आणखी एक मित्र कमलेश शेट्टी याच्या घरी बोलावलं. त्यावेळी 3 जण आधीच दारू पेत बसले होते. राजूलाही त्यांनी दारू पाजली आणि त्यानंतर बेदम मारहाण केली. त्याला सिगरेटचे चटकेही देण्यात आले. तब्बल 3 तास हा प्रकार सुरू होता. राजूचा आवाज बाहेर जाऊ नये यासाठी मोठ्या आवाजात गाणी लावण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे मारहाण करणाऱ्यांनीच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. 12 तारखेला ही घटना घडूनही राजूनं कोणालाच सांगितलं नव्हतं. मात्र त्याच्या बहिणीनंच हा व्हिडिओ बघितल्यानंतर ती त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेली आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून 1 जण फरार आहे. मात्र या प्रकरणावर राजू, त्याचे कुटुंबीय किंवा पोलीस काहीही बोलण्यास तयार नाहीत. उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब तालुक्यातील येरमाळा येथे येडेश्वरी देवीच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. लाखो भक्त दररोज देवीच्या दर्शनासाठी येरमाळा येथे दाखल होत आहेत. या यात्रेत देवीच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत. राज्यातील 250 कुळांचं कुलदैवत असलेल्या खानदेशातील ग्रामदैवत आई एकविरा देवीच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. देवीच्या यात्रेला पहिल्याच दिवशी 1 लाख भाविकांनी भेट दिली असून 1000हून अधिक महिलांनी आपले नवस पूर्ण केले. पाहूयात काही आंतरराष्ट्रीय बातम्या फास्ट. अमेरिकेनं अफगाणिस्तानात आयसिसवर आजवरची सर्वात मोठी कारवाई केली आहे. GBU-43B मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्ट बॉम्ब हा जगातला सर्वात मोठा अण्वस्त्रविरहित बॉम्ब पश्चिम अफगाणिस्तानात फोडण्यात आला. MOAB या नावाच्या अध्यक्षरांवरून तो मदर ऑफ ऑल बॉम्ब्स म्हणूनही ओळखला जातो. अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवर नगरहार प्रांतात अचीम जिल्ह्यामध्ये
खोरासान टनेल कॉम्प्लेक्स या आयसिसच्या तळाला अमेरिकेनं लक्ष्य केलंय. एअरफोर्स स्पेशल ऑपरेशन कमांडच्या MC-130 विमानातून स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7:32 हा बॉम्ब सोडण्यात आला. हा हल्ला करताना नागरिकांची जीवितहानी होऊ नये याची पूर्ण खबरदारी घेतल्याचा दावा अमेरिकेनं केलाय. अफगाणिस्तानात सुरू असलेल्या ISIS-K या कारवाईला बळ देण्यासाठी आणि आयसिसचं अधिकाधिक नुकसान व्हावं या हेतूनं हा शक्तिशाली बॉम्बस्फोट घडवण्यात आला. कोरियन प्रदेशातला तणाव कायम असून दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे. उत्तर कोरियानं आपला अणुकार्यक्रम थांबवावा अशी विनंती त्या देशाचा एकमेव सहकारी असलेल्या चीननं केली आहे. त्याचवेळी या प्रश्नावर चीनचं सहकार्य हवं असेल तर अमेरिकेनं शांततेच्या मार्गानंच तोडगा काढला पाहिजे असं सांगत एका अर्थी एकतर्फी कारवाई न करण्याबाबत इशाराही दिला. सिरियात झालेल्या कथित रासायनिक हल्ल्याबाबत जागतिक तपास यंत्रणा शोध घेत आहेत. त्यासाठी यंत्रणेचं एक पथक टर्कीमध्ये दाखल झालंय. सिरियाच्या हल्ल्यात जखमी झालेले अनेक जण सध्या टर्कीत उपचार घेत आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासले जाणार आहेत. तसंच हल्ला झालेल्या ठिकाणालाही हे पथक भेट देण्याची शक्यता आहे. ब्राझीलच्या सुप्रीम कोर्टानं पेट्रोलियम भ्रष्टाचार प्रकरणातल्या आरोपींची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये तब्बल 8 कॅबिनेट मंत्री, 24 सिनेटर्स, 39 काँग्रेसमन, 3 राज्यांचे गव्हर्नर यांना आरोपी करण्यात आले. या सर्वांविरुद्ध कथित भ्रष्टाचाराची चौकशी होणार आहे. अमेरिकेतल्या पहिल्या मुस्लिम महिला न्यायाधीशाचा मृतदेह आढळून आलाय. 65 वर्षांच्या शैला अब्दुल सलाम यांचा मृतदेह मॅनहॅटनमध्ये नदीपात्रात आढळलाय. त्या न्यूयॉर्क हायेस्ट कोर्टाच्या न्यायाधीश होत्या. चीनमध्ये पुराचा धोका टाळण्यासाठी चक्क स्फोटकं लावून बर्फ उडवून देण्यात आला. हिलॉंग जियांग प्रांतात बर्फाची भिंत उभी राहिल्यानं नदीचं पाणी अडत होतं आणि पूर येतो. त्यासाठी 20 ठिकाणी ही भिंत फोडण्यात आली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.